जय श्री कृष्ण. नमस्कार सर्वांना. मी शुभांगी. आपण भगवद्गीतेचा पहिला अध्याय वाचत आहोत. त्यातील 15 श्लोक वाचून झाले आहेत. आज आपण श्लोक क्रमांक 16 ते 20 बघणार आहोत. संजय आपल्या दिव्य दृष्टीने महाराज धृतराष्ट्रांना कुरुक्षेत्रावरील प्रत्यक्ष परिस्थितीचं वर्णन सांगत आहे. श्लोक क्रमांक 16, 17 आणि 18 आपण एकत्र वाचणार आहोत. अनंतविजयं राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ काश्यश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुश्च शंखान् दद्मुः पृथक् पृथक्. अर्थात कुंतीपुत्र राजा युधिष्ठिरानं आपला अनंत विजय नावाचा शंख वाजवला. त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले. हे राजन, महाधनुर्धर काशी नरेश, श्रेष्ठ योद्धा शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट, अपराजित सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाबाहुपुत्र व इतरांनीही आपापले शंख वाजवले. सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्. अर्थात हा विविध प्रकारचा शंखनिनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली. श्लोक क्रमांक 20. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्यम् इदमाह महीपते. अर्थात हनुमानाचं चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला. हे राजन, व्यूहरचनेतील धृतराष्ट्रपुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला. यानंतरचा भाग आपण उद्या पाहणार आहोत. तोपर्यंत जय श्री कृष्ण.